नमस्कार बंजू, मी आहे प्रिया आणि काल रात्री झोपेत माझ्यासारख्या युरोपमध्ये राहणाऱ्या लोकांचा 1 तास चोरीला गेला. कसा ते आता त्याचा आपण डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर कालपासून अख्ख्या युरोपमध्ये डेलाइट सेव्हिंग सुरू झालंय आणि हे फक्त एक घड्याळाची वेळ बदलणं हे फक्त माणसांच्या सोयीसाठी नव्हतं, तर या पाठीमागे युद्ध, रेल्वेचं इन्व्हेन्शन आणि बऱ्याच काही गोष्टी दडलेल्या आहेत आणि ही खूप जास्त इंटरेस्टिंग स्टोरी. तुम्ही जर परदेशात जाऊन आला असाल किंवा तुमचे नातेवाईक परदेशात राहत असतील तर तुम्हाला आता कळालं असेल की युरोप आता भारताच्या 1 तास जवळ आलाय. म्हणजे परवापर्यंत 4.5 तासांचा फरक होता आणि काल घरी फोन केल्यावरती अरे आता 3.5 तासाचा फरक असणार आहे. तर हा 1 तासाचा फरक कसा पडतो ते पण आता बघूयात आपण. डेलाइट सेव्हिंग बघायच्या आधी आपण बघूयात की हे स्टँडर्ड टाइम कधी डिसाईड झाला. कारण 1880 पर्यंत स्टँडर्ड टाइम झोन अशी काही गोष्ट नव्हती. प्रत्येक शहराची आपापली वेळ होती. म्हणजे आता ऑन्टेपमध्ये एक वेळ आहे तर पॅरिसमध्ये दुसरी. तर एक 1800 जेव्हा रेल्वेचं स्टीम इंजिनची इन्व्हेन्शन झालं त्यावेळेला सगळ्या जगाला कळालं की एक स्टँडर्ड टाइम हवा. तेव्हा एक परिषद भरवण्यात आली आणि फ्रान्सकडून पॅरिसचा टाइम झोन आणि लंडनकडून ग्रीनविचचा टाइम झोन असे 2 टाइम झोन सेंट्रल झोन म्हणून कन्सिडर करावेत असे प्रपोजल ठेवण्यात आले आणि बहुमताने लंडनचा टाइम झोन हा जिंकला. आणि तरीसुद्धा त्यावेळेला फ्रान्स आणि इंग्लंडमधल्या असलेल्या शत्रुत्वामुळे ते ॲक्सेप्ट नाही केलं आणि पॅरिसचं टायमिंग कंटिन्यू केलं. त्यानंतर काही वर्षानंतर पॅरिसने स्टँडर्ड टाइम ॲक्सेप्ट केलं, पण त्यावेळेलाही त्या लॉमध्ये कुठेही ग्रीनविच टाइम हा असा उल्लेख नव्हता. कारण सेम रिझन की फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये असलेल्या लढाईमुळं. त्यामध्ये फ्रान्सनी स्टँडर्ड टाइम झोन ॲक्सेप्ट जरी केला असला तरी अजून एक ट्विस्ट आला दुसऱ्या महायुद्धामध्ये. जेव्हा नाझी जर्मनीने नॉर्थ फ्रान्सवर हल्ला केला होता त्यावेळेला लॉजिस्टिक रिजनसाठी त्यांनी तिथलं टायमिंग चेंज केलं बर्लिनच्या टाईमनुसार. जॉग्रफिकली बघायला गेलं तर फ्रान्स हा सेम लंडनच्या टाइम झोनमध्ये यायला हवा. म्हणजे इंग्लंड आणि फ्रान्सचा टाइम एक असायला पाहिजे, पण आता 1 तासाचं अंतर आहे. हे याच्यामुळे की दुसऱ्या महायुद्धानंतरही त्यांनी ते टाइम सेम ठेवलं. कारण इतर युरोपियन शेजारी देश आहेत त्यांच्याबरोबरच्या ट्रान्सपोर्टेशन सुरळीत व्हावं यासाठी. पहिल्या महायुद्धात स्टार्ट झालेलं डेलाइट सेव्हिंग दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1945 नंतर बंद करण्यात आलं होतं. पण परत 1973मध्ये इथे मोठा ऑइल क्रायसिस झाला होता आणि त्यामुळेच त्याच्यावर सोल्युशन म्हणून 1976 पासून परत डेलाइट सेव्हिंग सुरू केलं. तर डेलाइट सेव्हिंगमध्ये होतं काय की जेव्हा उन्हाळ्याची सुरुवात असते त्यावेळेला घड्याळ पुढं करतात. म्हणजे आता काल रात्री जेव्हा 2 वाजले तेव्हा 2 न वाजता डिरेक्टली 3 वाजले. सगळी डिजिटल घड्याळं पुढे 1 तासाने पुढे गेली. तर याच्यामुळे असं होतं की दिवसाचा जो प्रकाश असतो तो संध्याकाळच्या वेळी जास्त वेळेपर्यंत असल्या कारणाने जी इंधन किंवा कोळसा वापरायचे विजेसाठी त्याची बचत झाली त्या काळात. पण आत्ताच्या काळात LED चा शोधानंतर ती बचत खूपच कमी प्रमाणात होते. उलट AC लोक वापरायला सुरू करतात. कारण बऱ्याच वेळापर्यंत सूर्य असल्याने परत आता टेम्परेचर कमी व्हायला वेळ लागतो. 2019 मध्येच डेलाइट सेव्हिंग बंद करायचं म्हणून युरोपियन युनियनमध्ये वोटिंग झालं होतं. पण त्यानंतर कोविड आला आणि आता आपण 2026मध्ये आहोत, पण तरीही डेलाइट सेव्हिंग सुरूच आहे. याच्यासाठी 2 कारणं आहेत. एकतर असं की कोणत्या टायमिंगला यायचं, म्हणजे समर टाईमला किंवा विंटर टाईमला, याच्यावरती बहुमत होत नाही आहे. जरी 84% लोकं म्हणत आहेत की डेलाइट सेव्हिंग बंद करा, तरी कोणती वेळ आयडियल आहे एनर्जी कन्झम्पशन किंवा लोकांच्या मूडसाठी याच्यावरती एकमत न झाल्याने अजूनही डेलाइट सेव्हिंग सुरू आहे. तर जर आपण समर टाईम जर कंटिन्यू केला पूर्ण वर्षभर तर असं होईल की
हिवाळ्यात सकाळी 9 वाजता सूर्योदय होईल. त्यामुळे जे ऑफिसला जाणारे लोकं आहेत, जे शाळेला जाणारे लहान मुलं आहेत, त्यांना 8 वाजता अंधारात शाळेला किंवा ऑफिसला जावं लागणार आहे. ही झाली याची बाजू जर समर टाईम असेल तर. जर विंटर टाईम असेल तर जो आत्ताचा जो समर टाईममध्ये जास्त वेळासाठी जो प्रकाश मिळतोय आणि टुरिझमला असेल किंवा हॉटेल किंवा रेस्टॉरंट इंडस्ट्री असेल यांचा जो व्यवसाय आहे त्याच्यावरती त्याचं तो त्याच्यावर इम्पॅक्ट होऊ शकतो बेसिकली. म्हणून या दोन्ही गोष्टींवरती काय चूज करायचं यावरती एकमत अजूनही झालेलं नाही. समर टाईम की विंटर टाईम याच्यावरती एकमत होत नाही आहे. त्यामुळे काही एक्सपर्ट्सचं असं म्हणणं आहे की जे विंटर टाईममधून समर टाईममध्ये येताना 1 तास पुढे घेतो, ते न करता अर्धा तास पुढे घेऊन तोच टाईम वर्षभर कंटिन्यू करायचा. म्हणजे दोन्ही वेळांमधला सुवर्णमध्य गाठता येईल. आणि या डे लाईट सेव्हिंगचा परिणाम माणसांच्या आरोग्यावरही होतो. कारण वर्षातून 2 वेळा घड्याळाची वेळ चेंज होते. त्यामुळे त्या नवीन वेळेबरोबर जुळवून घ्यायला 1-2 आठवडे लागतात. कारण तुम्ही जर लाँग ट्रॅव्हल केलं असेल तर जाणवतं की आपल्याला जेट लॅग होतो आणि तसंच फिलिंग येतं. कारण मी कालपासून फक्त जांभया देते आणि झोप लागत नाही वेळेवरती, ना भूक लागते. कारण आपल्याला असं वाटतं की अजून वेळ नाही झाली आहे. तर या पूर्ण सिच्युएशनला जुळवून घ्यायला बराच वेळ लागतो आणि म्हणून पण लोकांचा यासाठी विरोध आहे. आणि पर्सनल लेवलवरती ते फील केल्यावरती वाटतं, अरे वा, आता 10 वाजता 11 वाजता उजेड असणार आहे. पण हा सुरुवातीचा वीक पूर्ण आळसमध्ये जातो. मला काय वाटतं या डे लाईट सेव्हिंगबद्दल ते नक्की कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.